हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आले तुमच्यासाठी छोटासा छान असा ब्लॉग घेऊन. तर आज आहे मकर संक्रांत, त्यासाठी तर आज मी साडी वेअर करणारे, मस्तपैकी फोटो वगैरे काढायला, आणि आम्ही तिळाचे लाडूसुद्धा बनवणार आहे, जे की मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते. तर आता इथं तीळ बनवायला घेतलाय मी तुम्हाला दाखवते. आणि काजल दीदींनी सर्व तयारी करून ठेवली, फक्त ते मिक्स करायचं आणि बनवायचं. काय हे बघा, इथे गूळ घेतलाय जे की पूर्णपणे बारीक केलंय. इथे सफेद तीळ घेतलेत, इथे शेंगदाणे जे आहे भुजून आणि एकदम बारीक केले ते. आणि इथे पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवलंय. आता त्यामध्ये गूळ टाकते. तर मी आता बाहेर आली आणि यांचं काय चालू आहे मी तुम्हाला दाखवते. बाहेरून पतंग आणायची गरजच नाहीये. माझा भाऊ असताना त्याने घरच्या घरी छान बनवले. हे बघा, नीरजची पतंग बनवून झाली, अजून बाकी थोडी, आणि इथं आर्या पण बसली. तर आता मी इथं पूर्णपणे तयार करून ठेवलं. आता फक्त याला शेप द्यायचं बाकी आहे. तू खाणार ना आर्या? येस. तू? तर आता आमचं सर्व मिक्स करून झालंय आणि आम्ही बाहेर आणलं. आता आम्ही त्या लाडू वळतोय, मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा इथे घेतले आणि आताशी 3 झालेत. बट ती करते, आता मी पण तिला मदत करते आणि पटकन घेते. त्यानंतर मस्त साडी वेअर करायची, जे की मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. मस्त साडी घालणार, मस्त फोटो वगैरे काढणार, आज खूप मज्जा येणार आहे. तर गाईज आता आमच्या ती वळून झाले, ती मी तुम्हाला दाखवते. खूप छान केले ते आम्ही. आणि आता ते सगळं पॅक ठेवले. मी खाऊन सुद्धा बघितलं, खूप छान झाले. हे बघा, इथे असे आम्ही मस्तपैकी तीळ बनवले, ते किती छान दिसत आहेत ना. तर आता मी आले बाहेर, आणि आमच्या वेळेस आम्ही फक्त मस्ती वगैरेच करायचं, पण माझ्या ह्या पोराने बघा किती छान पतंग बनवले, मी तुम्हाला दाखवते. नीरज आणि त्यांचे फ्रेंड आले, ते हे बघा, नीरजने ही पतंग बनवले. आणि ही जी पतंग आहे ना, ती ह्या आबीची, त्यांनी सुद्धा घरच्या घरी बनवले. मस्त आहे ना. नीरजची पण खूप छान आहे, फक्त त्याला दोर वगैरे बांधायचं बाकी आहे ना नीरज. अबी, तर आता मस्तपैकी मी तर जेवण करून घेते. तर गाईज जस्ट मस्त झोप काढून आता मी उठले, आणि मी माझी साडी सिलेक्ट केली जी मी घालणार आहे आज. ती ही बघा, ही वाली घालणार आहे. ही प्लेनवाली ब्लॅक आहे, तर ती मी वेअर करणार आहे. आणि आता 6 वाजलेत, हे बघा. तर माझ्या भाऊने आता मला हे आणून दिले. हे लहानपणी कोणी कोणी घाललंय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता माझी साडी वगैरे घालून झालंय, जस्ट मेकअप आणि केस विचारायची बाकी येते. तर मी पटकन आवरून घेते, 7 तर वाजलेच आहेत. तर मी इथं ब्लॅक कलरची साडी घातली आहे, जी खूप छान वाटते. तर आता माझी तयारी झाली, माझा मेकअप वगैरे, हेअर वगैरे सगळं झालंय. माझा बाबू पण आज खूप छान दिसतोय ना नीरज. तर मी आता एकटी येणार असं कधी होणार नाही. मी इशूला घेतले आणि तिला घेऊन आली मी मंदिरात. मला खूप जास्त भूक लागलेली, त्यासाठी आम्ही काहीतरी खायला आलो. नीरज आणि मी आली. जस्ट आता स्टार्टर आलंय आणि आता ऑर्डर दिली. ते बोलतात टाइम लागू, बघू. आताच 8:30 झाले, ते खूप उशीर झालाय. तर आता आमची जस्ट ऑर्डर आली आहे. त्यानंतर मी इथं घेतले सँडविच, जे की मला खूप जास्त आवडतं. तर गाईज किती खाल्लं तरी शेवट हा गोडाने झाला पाहिजे. तर हे बघा, आता आम्ही मस्त तिळगुळ खाते.